तर नमस्कार उस्मा शेखर, आजचा ब्लॉग आहे कचऱ्याचा. कचरा इथला नाही, जिंतूर तालुका परभणी जिल्हा तिथून आपल्याला एक व्हिडिओ आलेला आहे. बोले तुम्ही कचऱ्याचा व्हिडिओ बनवता तर हा व्हिडिओ टाका, ते तुम्ही पहा. माझ्या तमाम जिंतूरकरांना मला सांगायचं की झोपीचं सोंग घेणं बंद करा. ही नगर परिषदेची भाजी मंडी आहे. आज तुम्ही बघताय 2-4 दिवसापासून अतिक्रमणाचा घाला घातलेला नगर परिषदेने. बाहेर जे गाडे लावतात, जे फळ विक्रेते आहेत, जे छोटे छोटे व्यापार करतात आणि त्यांचं घर चालवतात, त्यांचे गाडे उठवले जात आहेत आणि त्यांना म्हणतायत की या ठिकाणी येऊन तुम्ही गाडे लावा. ही परिस्थिती, ही भाजी मंडी आहे, काही हरकत नाही. अतिक्रमण होत आहे, तुम्ही चांगलं काम करताय, लोकांना याय जायला त्रास होत असेल म्हणून, परंतु तुम्हाला एक डेडिकेटेड जागा त्या लोकांना देणं गरजेची आहे. मग कोणती जागा द्यायची, तर ही जागा द्यायची आहे का तुम्हाला? आज इथं जर बघितलं तुम्ही, कचऱ्याचं साम्राज्य आहे. इथं लोक मुतारीसाठी लघवीला येत आहेत. इथं प्रॉपर डेडिकेटेड मुतारी वॉशरूम सुद्धा नाही आहे मार्केटमध्ये. ही अवस्था आहे आपली. आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो तेव्हा तुमचे डोळे उघडले नाही, परंतु आज तुम्हाला ह्या गोष्टी भोगावं लागणार आणि अजूनही तुम्ही झोपेचं सोंग घ्या. आज या परिस्थितीमध्ये बघा, हे गायी इथं पडलेल्या आहेत, इकडं मुतारी आहे, इकडं कचरा पडलेला आहे, भरमसाठ कचरा आहे. परंतु याला जर स्वच्छ केला आणि लोकांना जर डेडिकेटेड जागा जर दिली तर एक चांगली व्यवस्था इथे होऊ शकते. परंतु नाही, आम्हाला नाही करायचं आहे. आम्हाला जसं चालू आहे तसा भोंगळा कारभार ठेवायचा आहे आणि लोकांना वेठीस धरायचं. आता काही लोकांना वाटेल की इथे कचरा का फेकला जातो, कारण हा मार्केटचा कचरा आहे. याच्यामध्ये कचरा फेकण्याची काहीच चूक नाही, मला म्हणायचं आहे. कारण तुम्हाला सांगतो, इथे कचरा उचलण्यासाठी नगर परिषद येत नाही. त्यांनी जर त्यांचे स्वतःचे डस्टबिन ठेवले, बऱ्याच लोकांनी मार्केटमध्ये डस्टबिन ठेवले होते, परंतु डस्टबिन उचलून नेण्याचं काम कोणाचं आहे, त्याची विल्हेवाट लावायचं काम कोणाचं आहे? तेवढं तिकडे आपण डंप यार्ड बांधलेला आहे, एवढे करोडो रुपये खर्च करून तिकडे नेऊन त्याचं डिस्पोज करायचं काम कोणाचं? हे काम नगर परिषदेचं, इथल्या सामान्य लोकांचं नाहीये. त्यांना अल्टरनेट पर्याय भेटत नाही, त्याच्यामुळे इथे कचरा येतोय. परंतु याला जिम्मेदार फक्त नगर परिषद आहे. पूरे यहाँ पे जुओं के अड्डे रहते, पूरे पीने खाने वाले बट्टे, गांजा, दारू, पूरे पीने वाले सब यहाँ पे बैठते. ही परिस्थिती कोणामुळे जर आपल्यावर आली असेल ना, ते आपण याला जिम्मेदार सर्वस्वी आपण आहोत.